नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साध लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत पारुल युनिव्हर्सिटी. यह पॉसिबल है. आता पाहूया सविस्तर बातम्या. अवैध गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडीतील एकाला महामार्ग पोलिसांच्या पथकाकडून ताब्यात घेण्यात आलाय. त्यांच्याकडून 38,40,000 रुपयांच्या दारूसह 17 लाखांचा टेम्पो असा एकूण 55,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. नितीन तांबोसकर असं त्याचं नाव आहे. ही कारवाई तळेरे औदुंबर नगर इथं महामार्ग पोलिसांच्या पथकाकडून करण्यात आली. पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयराम पाटील यांच्यासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गवस, विजय बिर्जे, एकनाथ सरमळकर, नितीन शेटिये, खडपकर, सागर परब यांनी ही धडक कारवाई केली. दिवसभर उद्घाटने, बैठका, प्रशासकीय कार्यक्रमांचा झंझावती दौरा, वेळेचं बंधन, पुढील कार्यक्रमांची घाई. तरीही रस्त्यात थांबून कार्यकर्त्यांच्या आग्रहाचा मान राखत तुमचं चहा टाकून पुढे कोण जाईल असं म्हणत चहाचा कप स्वीकारणारे पालकमंत्री नितेश राणे यांच्यातील माणुसकीचा पैलू शुक्रवारी पुन्हा एकदा समोर आलाय. खासदार नारायण राणे यांच्या शैलीचा वारसा राणे बंधू तितक्याच आत्मीयतेने जपतात. दिवसभर कणकवली, ओरोस, कुडाळ, मालवण आणि मसुरे इथं विविध कार्यक्रमांचं उद्घाटन, बैठका आणि प्रशासकीय कार्यक्रम पूर्ण करून महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे कणकवलीकडे रवाना झाले होते. सलग कार्यक्रमांनंतरही त्यांच्या चेहऱ्यावर थकवा नव्हता. मसुरे येथून कणकवलीला जाताना विरण नाक्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत कार्यकर्ते, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अनिल कांदळकर आपल्या सहकाऱ्यांसह स्वागतासाठी उभे होते. ताफा थांबताच त्यांनी प्रेमानं हाक मारली, साहेब चहा घेऊनच जा. क्षणाचाही विलंब न करता निलेश राणे हसत म्हणाले, तुमचा चहा टाकून कोण पुढे जाईल. हे शब्द कानावर पडताच उपस्थितांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. मंत्री महोदय थेट अनिल कांदळकर यांच्या हॉटेलमध्ये गेले. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी तृप्ती थोडमिसे याही उपस्थित होत्या. हॉटेलमधील बाकावर बसून नितेश राणे यांनी गरमागरम कांदा भजी आणि चहाचा आस्वाद घेतला. स्थानिक ग्रामस्थांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, प्रत्येकाची विचारपूस केली आणि त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या. त्या काही मिनिटांच्या भेटीत मंत्री नव्हे तर घरातीलच एक व्यक्ती मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यावेळी अनिल कांदळकर, माजी सरपंच आपू आंबेरकर, विलास पांजरी, अजय कुमार सर्वगौड, पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब तसेच अनेक ग्रामस्थांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. राणे कुटुंबियांची ओळख केवळ राजकीय नेतृत्वापुरती मर्यादित नाही. कार्यकर्त्यांशी जपलेले जिव्हाळ्याचे नाते, त्यांचा प्रेमाचा स्वीकार आणि सामान्य माणसाशी सहज संवाद ही त्यांच्या परंपरेची खरी ताकद आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी सुरू केलेला हा वारसा आज पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे त्याच आत्मीयतेने पुढे नेत असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. मुंबईहून गोव्याच्या दिशेनं भरधाव वेगानं जाणाऱ्या केमिकल पावडरनं भरलेल्या एका मालवाहू ट्रकला भीषण अपघात होऊन ट्रक जळून खाक झाल्याची घटना शनिवारी घडली. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा नजीकच्या अंजणारी घाटातील तीव्र उतारावर हा अपघात झाला. सुदैवानं ट्रक चालक आणि क्लीनर यांनी वेळेत बाहेर उड्या मारल्यानं मोठा अनर्थ टळला. दोघेही जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार हा ट्रक मुंबईहून केमिकल पावडर घेऊन गोव्याकडे जात होता. याच दरम्यान तीव्र उतारावर हा ट्रक आला असता चालक ताबा गमावून बसला. यामुळे अनियंत्रित झालेला ट्रक महामार्गावरून जाणाऱ्या दुसऱ्या ट्रकला जोरदार धडक देऊन महामार्गाच्या एका बाजूला असलेल्या दरडीवर जाऊन आदळला आणि रस्त्यावरच कलंडला. दरडीवर आदळल्यानंतर काही क्षणातच ट्रकनं अचानक भीषण पेट घेतला. लागलेली आग एवढी प्रचंड होती की काही वेळातच संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. सुदैवानं आगीनं तीव्र रूप धारण करण्यापूर्वीच चालकानं आणि क्लीनरनं प्रसंगावधान राखून बाहेर उड्या मारल्यात. मात्र या दुर्घटनेत दोघेही जखमी झाले.
महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोली जवळील गेळे गावात कावळेसाद पॉइंट हा पर्यटनाच्या ठिकाणी उलट्या दिशेनं वाहणारा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतोय। खोल दरीमध्ये पाणी कोसळतं तेव्हा ते पाणी दरीतून येणाऱ्या जोराच्या वाऱ्यासोबत पुन्हा वर येतं। हा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची या ठिकाणी गर्दी होते। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर जनतेला सेवा देण्यासाठी आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकारी आणि त्यांच्या टीमनं 56,000 लाभार्थ्यांना न्याय मिळवून दिलाय। त्यासाठी पालकमंत्री नितेश राणे आणि त्यांच्यासह आमदार निलेश राणे आणि सर्वांनी चांगलं काम केलंय। आज कणकवलीत मी 135 निवेदनं स्वीकारली आहेत। येत्या काळात सिंधुदुर्गातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं। कणकवलीत महाराजस्व अभियान शिबिरानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। मध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान च्या माध्यमातून राज्याच्या सर्वच विभागाच्या ज्या सेवा आहे या सेवा हमी कायद्यामध्ये देण्याचा निर्णय आम्ही घेतला। मला या गोष्टीचा अभिमान आहे की आमच्या जिल्हाधिकारी आणि सर्वच विभागाच्या टीमने मिळून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 56,000च्या वर लाभार्थ्यांना आमच्या सर्व विधिमंडळाच्या सदस्यांनी जनतेला लाभ मिळवून दिला। आमचे नितेश राणेजी पालकमंत्री यांनी मोठ्या प्रमाणावर शिबिराचं आयोजन केलं। आमचे सर्वच आमदार निलेश राणेजी आणि सर्वच आमदारांनी आपापल्या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान केलं आणि मला विश्वास आहे की जनतेला जे वचन आम्ही निवडणुकीच्या काळात दिले होते ते वचन पूर्ण करण्याकरता आमचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार काम करत आहे आणि राज्याच्या जनतेचे सर्वच प्रश्न सोडण्याची भूमिका आमची आहे। मी या ठिकाणी 135 निवेदन घेतलेले आहे। त्या निवेदनावरही आम्ही महिन्याभरात कारवाई करणार आहोत आणि या जिल्ह्याचं 3-4 विषयावर महत्त्वाचं काम आम्ही करणार आहोत। या जिल्ह्याची संपूर्ण सीमांकन करणे, इंग्रजाच्या काळानंतर या जिल्ह्याचं सीमांकन झालं नाही, या जिल्ह्याची जमाबंदी करणे, जेवढे काही गावठाणं असतील संपूर्ण घरं असतील जिकडे घरं असतील तिकडे सर्वांचं सीमांकन आम्ही करणार, शेतरस्त्याचं सीमांकन आम्ही करणार, पोट हिस्साचं सीमांकन आम्ही करणार, एकदा कंप्लीट जमाबंदी आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याची करणार। दुसरं महत्त्वाचं की 1 जानेवारी 2011 पूर्वी या जिल्ह्यात जे लोक राहतात त्या सर्वांचं त्यांचे घरं कायदेशीर करण्याचा निर्णय आम्ही करतोय आणि तुकडेबंदी कायदा आता रद्द केल्यामुळं या ठिकाणी रहिवासी क्षेत्रामध्ये जे काही घरं आहेत त्यांनाही कायदेशीर करण्याचा निर्णय आम्ही करतोय। महिला शेतकरी दर्जा हा दिल्यामुळं प्रत्येक मतदारसंघाचे कॅम्प लावून प्रत्येक मतदारसंघात त्या ठिकाणी आम्ही शेतकरी महिला दर्जाचे कार्ड त्या ठिकाणी वाटप करणार आहोत। त्यांना सर्वांना शेतकरी महिला दर्जा दिल्यानंतर केंद्र सरकार राज्य सरकारची योजना मिळणार आहे। आमच्या नितेश राणेजींनी
मत्स्य व्यवसायामध्ये जे काम केलं आहे ते राज्याला एक प्रेरणादायी आहे. आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मत्स्य व्यवसायाचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पीक पाणी येत आहे. कृषी दर्जा मिळाल्यामुळं एक नवी दिशा या मत्स्य व्यवसाय विभागाला मिळाली आहे. एकंदरीत जर विचार केला तर आमचं महसूल खातं हे जे लोकाभिमुख, पारदर्शी आणि गतिमान करण्याची आमची भूमिका आहे. आमचं सरकार, देवेंद्रजीचं सरकार हे प्रचंड ताकदीने ताकदीने जनतेच्या पाठीशी उभा आहे आणि याच्यात आम्ही माननीय नारायण राणे साहेब जे राज्याचे माजी मुख्यमंत्री, महसूल मंत्री म्हणून ज्यांनी काम केलं आहे ती भूमिकाच आता पुढे नेऊन आम्ही या ठिकाणी या जिल्ह्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. तर आपल्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी केली. आता आजारी पडत किंवा पूर्वजदार या ठिकाणी जे शेतकरी शेती करत आहेत त्यांना जी कर्जमाफी झाली आहे त्यांना लाभ देत आहेत. ही गोष्ट खरी आहे की आदिवासी भागातल्या शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा आता 7 आणि 12 मिळाला. त्यामुळे आदिवासी भागातल्या वनपट्टेधारकाचा प्रश्न सुटला. पण माननीय निलेशजींनी सांगितल्याप्रमाणे आकारी फळ असतील, त्या ठिकाणी वनसंज्ञेमध्ये, प्रायव्हेट वनसंज्ञेमध्ये आलेले आहेत. या सर्वांचा निर्णय आम्ही 12 तारखेला करणार आहोत. 12 ऑगस्टला एक बैठक लावलेली आहे ज्यामध्ये वनमंत्री असणार, मी असणार, आमचे नितेश राणेजी असणार. एकदा सिंधूर जिल्ह्याचे जे 6 महत्वाचे विषय आहेत ज्यामध्ये शेतकऱ्याचे आकारी फळ आहे, त्या ठिकाणी काही गुवारी समाज आहे, आदिवासी समाज आहे, या सर्व समाजाचे जे जमिनी आहेत या सर्व जमिनीचे त्या ठिकाणी मोजणी करून त्यांचं आकारी फळ कमी करून त्यांना निश्चित प्रॉपर्टी कार्ड मिळालं पाहिजे, ही भूमिका आमची राहणार आहे. आज तुम्ही जनतेपर्यंत पोहोचलाय, तुम्ही प्रशासनाला सांगितलं की जनतेपर्यंत पोहोचलाय. मी सांगितलेलं आहे सर्व प्रांत, तहसीलदार, कलेक्टर, RDC, डेप्युटी SLR, SLR, नोंदणी अधिकारी यांनी किमान आठवड्यातनं एक प्रवास आपल्या आपल्या भागात केला पाहिजे. निश्चित टार्गेट देऊन प्रवास केला पाहिजे आणि किमान सर्व तहसीलदार, ADO आणि सर्व अधिकाऱ्यांनी, महसुली अधिकाऱ्यांनी सर्वच विभागाच्या भूमी अभिलेख, मुद्रांक आणि महसूल यांनी 3 ते 5 जनतेला भेटण्याकरता उपलब्ध असलं पाहिजे, जेणेकरून महसूल मंत्री जेव्हा येतात तेव्हा मोठ्या प्रमाणात निवेदन मिळण्याऐवजी आमच्या प्रशासनाने निवेदनाची दखल घेऊन काम केलं पाहिजे. याकरता काही सूचना मी सिंधुदुर्गमध्ये दिल्या आहेत. कोकणात सर्वाधिक जास्त पाऊस पडतो आणि इतर विभागाप्रमाणे नुकसानीसाठी निकष लावले जातात. तो कोकणासाठी सेपरेट निकष लागू करणार. तर NDRF, ADRF चे निकष असल्यामुळं त्यांना नॅशनलाइज आणि स्टेट लेवलचे निकष आहे. पण माननीय निलेशजी आणि नितेशजींनी मधल्या कॅबिनेटमध्ये नितेशजींनी मांडला आहे की याला काहीतरी पीक पाण्याची पद्धती जी आहे, इथे जे काही छोटे छोटे शेतकरी आहेत याकरता काही वेगळा विचार केला पाहिजे. निलेशजींनी सभागृहात मांडलं होतं. सरकार याबद्दलचा NDRF आणि ADRFच्या नियमामध्ये अजून काही ऍडिशन करता येईल का किंवा कोकणाकरता काही वेगळी पॉलिसी करता येईल का याचा विचार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतायत. सिंधुदुर्ग जिल्हा हा प्रगतीकडे वाटचाल करत असताना घोडामार्गमधून एक घेऊन जयंत पाटील यांनी कसा मार्ग काढणार. नाही, याच्यामध्ये एकच आहे की जर तक्रार चुकीची असेल ती नस्तीबद्ध होईल आणि पुढच्या विधिमंडळात मी मांडणार. आणि काही तक्रार जर समजा एखादी खरी असेल ज्यामध्ये अव्वाच्या सव्वा भावाने एखाद्या शेतकऱ्याला लुटलं असेल किंवा शेतकरी शेतजमीन घेऊ शकतो या कायद्याच्या बाहेर जाऊन कुणी बदमाशी केली असेल तर म्हटलं त्यात एखादी कारवाई होऊ शकेल. पण अख्खा सिंधूर जिल्हाच बदनाम आहे हे काही भूमिका योग्य नाही. चंद्रकांत पाटील हे आसाराम आणि राम काय मला वाटतं की राज्यातले महत्वाचे ज्येष्ठ नेते, अनेक संस्कारमय परिवारातनं संस्कारमय आदर्श व्यक्ती चंद्रकांतदादा पाटील. चंद्रकांतदादा पाटील हे खऱ्या अर्थाने आमच्याकरता आदर्श आहे. त्यांच्याकडनं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना खूप प्रेरणा मिळते. त्यांनी आयुष्यभर समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाचं कार्य केलं आहे. विद्यार्थी दशेपासून या ठिकाणी आपल्या धार्मिक, सांस्कृतिक, देवदेश, धर्माकरता त्यांनी काम केलं आहे. त्यांच्यावर अशा पद्धतीने टीका करणे हे काही समाज मान्य करणार नाही, कुणी व्यक्ती मान्य करणार नाही. राजकारणाकरता काही कुणाला बोलू दे, पण चंद्रकांत दादासारखे आदर्श व्यक्ती या राज्यामध्ये आहे याचा मला अभिमान आहे. देवगड तालुक्यातील वाडा येथील अनंत कृष्ण केळकर हायस्कूलमध्ये रानभाजी महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्यांचं आकर्षक प्रदर्शन भरवलं. स्थानिक परिसरात आढळणाऱ्या पौष्टिक आणि औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांची माहिती विद्यार्थ्यांनी उपस्थितांना दिली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पारंपरिक आहार, जैवविविधतेचं संवर्धन आणि रानभाज्यांचं आरोग्यदायी महत्त्व याविषयी जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अरे ताक तू पण आणलंच वाटतं. ताक स्वतःला प्यायला आहे की विकायला आहे? होय काय?
ही मराठ्यांची प्रॉडक्ट्स. शिक्षक पालक संघाचे महेश गुरव आणि त्यांच्या साथीला आलेले अजित गुरव. मुलांबरोबरच पालकांचाही उत्साह दांडगा आहे. हां, नितीन वारिक यांची मुलगी स्वतःची प्रोडक्ट्स आणलेली आहेत. पालक इथे आलेले आहेत आवर्जून स्टॉल बघायला. चाफ्याची फुलं सुद्धा आणलेली आहेत. स्टॉल धारकाचं नाव काय आहे? नाव काय? मयुरी महेश तर्फे. गल्ला जमा करण्यासाठी मुद्दाम पर्स आणलेली आहे. लवकरात लवकर धंदा होऊन द्या आता. काय काय आले जमा झाले? शाबास. किती होतेस तू? नाव सांग. ओके, छान. सागर केसरकर आणि उमेश कारेकर मुद्दाम आवर्जून भेट दिलेली. तनिष्क कोंडेचा स्टॉल. गुरुवारच्या बाजारामुळे शाळेतल्या बाजारावर थोडासा परिणाम झालेला दिसतोय. कोकरे नावाचा हा स्टॉल आहे. एक मोठा सुरण यांनी कापून आणला. किती मोठा सुरण असेल अंदाज घ्या. माझी विद्यार्थिनी अवनी नेनेचं आगमन झालेलं आहे. आपला माझी विद्यार्थी ब्लॉगर चिन्मय तेल इथे आपले शॉर्ट्स घेताना. गेल्या वर्षीची आदर्श विद्यार्थिनी स्टॉलमध्ये भाजी विकत घ्यायला फिरताना आणि तिची मैत्रीण पूर्वा गाडी. रत्नागिरीहून इम्पोर्ट झालेला माझा भाचा ओम भिडे आपला स्टॉल लावलेला आहे त्याने इथे. गौरांग रुमडे आणि जेन्झीज नॅचरल या ब्रँड खाली वस्तू दुशीने आपला स्टॉल लावलेला आहे. काय काय प्रोडक्ट्स आहेत बघा. फणसाची साठ, आंब्याचा रस, बाकीचे सगळे रानभाज्या, तळलेले गरे, बरंच काही. आणि त्याने QR कोड पण ठेवलेला होता पण तो लपवून ठेवलेला दिसतोय. आहे QR कोड? ओके. आंब्याचा रस पल्प पॅक्ड स्वरूपात बऱ्याच मुलांनी आणलेला आहे. मृणाल बिरजे आणि भाबल, बरोबर ना? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोरफडही आणलेले आहे त्यांनी. हॅलो. आंबा सीझनला ट्रान्सपोर्ट व्यवसाय सांभाळणारी वाडेकर आज ती स्टॉल लावते. घेतो रस्ता माझा व्हिडिओ पूर्ण होते. आधी महत्त्वाचा घटक कॅल्शियम, त्याचा सर्वात मोठा सोर्स केळफूल. माझं नाव जिग्नेश. इयत्ता 8वी ब मध्ये, गाव फणसे. काय भाजी पाहिजे असेल? येस. त्या भाज्या तुम्ही घरी खाता ना नक्की, की नुसते विकायला आणल्यात? ओके. अतिशय छान प्रकारे प्रेझेंटेशन केलेलं आहे. कटिंग व्यवस्थित करून आणलं आहे, पॅकिंग व्यवस्थित केलेलं आहे. त्यांचे अभिराम नेले. मुलांचं आवडतं प्रोडक्ट्स इमली. घरगुती प्रॉडक्ट्समध्ये मिरचीसुद्धा आणलेली आहे. आम्ही ज्याला ग्राउंडवरचा आमच्या शाळेचा गौतम गंभीर म्हणतो तो स्वरूप मराठे, लेफ्टी बॅट्समन, त्याचा स्टॉल आहे. कमिटी मेंबर झरकर साहेब. अशा प्रकारे लाईव्ह बाजाराचं स्वरूप आता आलेलं आहे. रानभाज्या खरेदी करण्यासाठी पालक, ग्रामस्थ आलेले आहेत.
पडद्यामागचे कलाकार SS पाटील सर. गाडी आपला माजी विद्यार्थी आहे, त्याचाही वाढदिवस आहे, त्याला हार्दिक शुभेच्छा. गेल्या वर्षी ओरडून ओरडून भाजी विकणार आज यंदा शांतपणे बसलाय. इकडे बघ, इकडे बघ. भयानक वजन जास्त आल्यामुळे बॉडीगार्ड उचलायला सोबत बोलावलेलं आहे मोरे सरांना. फुलाप्रमाणे टवटवीत दुकान मालक त्यांच्याकडे आम्ही चाफ्याची फुलं विकत देतोय 10 रुपयाची. मार्केटिंग स्किल बघा, 10 रुपयाला 2 फुलं विकली आहेत. अभिनंदन. मार्केटमध्ये बार्गेनिंग आणि विक्री कौशल्य याचं ताळमेळ साधताना ग्राहक आणि दुकानदार. ड्रीमर इन देवगडसाठी शूट करताना पाटील मॅडम. आज त्यांच्या व्हिडिओला टफ फाईट व्हिडिओ मी पण बनवत आहे. सर्वात छोटा ग्राहक त्याला मी गिफ्ट देतोय फुलं. आमची स्वरा हजारे भाजीपाला मार्केट. तुझं नाव काय बाई की दादा? दादा जाधव यांनी गेल्या वर्षी एक वेगळी भाजी आणली होती. नाव काय होतं भाजीचं? नाव काय होतं? एक पानाची भाजी. एक पानाची. स्वरा अतिश अजित कडकडे यांची चाहते श्री सुधीर रुमडे कडे आज प्रदर्शनाला भेट दिलेली त्यांनी. भावेश मुकेश पुजारी याचं हे कितवी दे? भावेश कितवी दे? 6वी दे. त्या मानाने खरोखरच चांगलं अक्षर आहे. भावेश पुजारी. अशा प्रकारे यशस्वी झालेला हा रानभाजी प्रदर्शन आणि विक्रीचा महोत्सव. चला बाय, पण माझ्या कामाला पुढे निघतो. वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोलीत विकेंडला पर्यटकांनी गर्दी केली होती, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी घाटात झाली होती. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला लोकनेते मधु दंडवते टर्मिनस नाव घोषित झालं असून या ठिकाणी पाण्याची सुविधा, नवीन प्लॅटफॉर्मची आवश्यकता आहे. प्रशासनाकडून यासाठी तातडीनं कार्यवाही करावी अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहिर मटकर यांनी केली आहे. नुकतंच ह्या सावंतवाडी टर्मिनसला लोकनेते मधु दंडवते टर्मिनस नाव घोषित झालं आणि त्या नावाला शोभेल हे असं टर्मिनस उभं करण्यासाठी इथे मुख्य म्हणजे एक नवीन प्लॅटफॉर्म आणि पाण्याचं सुविधा जी तिलारी आंतरराज्य योजनेअंतर्गत जी पाण्याची सुविधा होणं गरजेचं आहे, ह्या 2 सुविधांशिवाय हे टर्मिनस असं कोकणवासियांच्या सेवेत येऊ शकत नाही. गेल्या वेळी आमच्या संघटनेतल्या लोकांनी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून
एक फेसबुक लाईव्ह केलेलं आणि त्याच्यात प्रशासनाला आणि सरकारला दाखवण्याचा प्रयत्न केलेला की इथे चौथा प्लॅटफॉर्म होण्याची किती गरज आहे ती. आपल्याला PWD अंतर्गत एक रस्ता मंजूर झालेला टर्मिनससाठी. तो रस्ता आणि तुतारीचा प्लॅटफॉर्म याच्यामध्ये एवढी जागा आहे की तिथे 2 ते 3 नवीन ट्रॅक्स आणि एक नवीन प्लॅटफॉर्म येऊ शकतो. आणि ह्या गोष्टीची एवढी गरज आहे कारण की एक आता टर्मिनस म्हटल्यावर त्यांना एक नवीन प्लॅटफॉर्म, एक लाईन अशी गरज असते. आता आपल्याकडे एकच टर्मिनसचा प्लॅटफॉर्म आहे आणि एकच लाईन आहे, तिथे तुतारी दिवसभर उभी असते. ह्या अशा सुविधांमध्ये नवीन ट्रेन कोकण मार्गाला किंवा कोकणवासियांच्या सेवेत येऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला नवीन एका प्लॅटफॉर्मची आणि नवीन 2 रुळांची गरज आहे. आणि हे सगळं जेव्हा ह्या सगळ्या सुविधा येणार त्यांना सुविधांना किंवा बांधकामांना पाण्याची गरज असते, जी पाण्याची गरज आपलं तिलारी धरण भागवू शकतो. वेळोवेळी आम्ही सरकारला हे सांगणं हे साकडं घातलेलं आहे, तरीसुद्धा अजून ह्या कामांचा पाठपुरावा बऱ्यापैकी झालेला दिसत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आमदारांमुळे, खासदारांमुळे, पालकमंत्री साहेबांमुळे, मुख्यमंत्र्यांमुळे वैभववाडी ते ठोकूर ह्या मार्गावर दुहेरीकरणाचा प्रस्ताव म्हणजे आता त्याचा प्रस्ताव हाती घेतलेला आहे. जर तो प्रस्ताव यशस्वी झाला तर सावंतवाडीवरचा 2 नंबरचा प्लॅटफॉर्म हा बरखास्त करण्यात येईल आणि तिकडे नवीन एक मेन लाईन टाकण्यात येईल. असं जर झालं तर हा टर्मिनस सुद्धा ह्या स्टेशनला म्हणता येणार नाही अशी दुर्दशा या स्टेशनची होऊ शकते. त्यामुळे सरकारला आणि प्रशासनाला माझी आणि आपल्या सावंतवाडी तालुक्यातल्या किंवा कोकणवासियांची एक आग्रहाची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर नवीन प्लॅटफॉर्मचं बांधकाम करावं किंवा नवीन प्लॅटफॉर्म कोकणवासियांच्या सेवेत आणावा, 2 नवीन ट्रॅक सेवेत आणावे, जेणेकरून लोकनेते मधुदंडवते टर्मिनस असं ह्या टर्मिनसला नाव शोभेल. कोकण रेल्वेच्या शिल्पकारांचं नाव या टर्मिनसला दिलं तसं नाव शोभेल. त्यामुळे माझी सरकारला आणि प्रशासनाला आपल्यामार्फत विनंती राहील की पाण्याची योजना आणि नवीन फलाट ह्या गोष्टी सावंतवाडीकरांच्या वाटेला देऊन सावंतवाडीकरांना आणि कोकणवासियांना न्याय द्या. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत पारुल युनिव्हर्सिटी. यहाँ पॉसिबल है. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहद्रा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण साधलंय. धन्यवाद.